शिरूरमध्ये विजेचा लपंडाव आता जन आंदोलनाचं कारण ठरलाय. शिरूर शहर आणि ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ भूमिपुत्र प्रतिष्ठानचे सुशांत कुटे यांनी महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली. उपकार्यकारी अभियंता वैभव बारवकर यांनी आंदोलकांशी चर्चा करत तातडीनं मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय. या आश्वासनानंतर सुशांत कुटे यांनी आपलं आंदोलन तुर्तास स्थगित केलं असून प्रश्न न सुटल्यास पुन्हा तीव्र संघर्षाचा इशारा दिलाय. शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर. नमस्कार, माझं नाव वैभव बारवकर, सहाय्यक अभियंता महावितरण शिरूर शहर आणि पंचक्रोशीतला एरिया माझ्याकडे येतो. साहेबांच्या मागण्यामध्ये जो शिरूर शहर आणि पंचक्रोशीतल्या एरियामध्ये जो वारंवार सप्लाय खंडित होत होता, त्याच्यामध्ये प्रामुख्याने असलेला जो लोडेड भाग होता, त्यांचा फ्यूज जाण्याचे प्रकार म्हणा किंवा इतर कारणामुळे वारंवार ब्रेकडाऊन होत होता. अशा यापूर्वी आम्ही सात रोहित्रांची उभारणी केली. अजून 13 रोहित्रांची उभारणी करता आम्ही वीज निरंतर जी स्कीम आहे त्याच्यामध्ये वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे आणि येत्या 3 ते 6 महिन्यामध्ये हे मंजूर करून रोहित्र उभारण्याचे वरिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे. तसंच ब्रेकडाऊन या किंवा मेंटेनन्सच्या काळामध्ये आमच्याकडून मोबाईल कॉल ऍक्सेप्ट होत नव्हता किंवा घेणं शक्य नव्हतं. यासाठी महावितरणने 9167 77 77 91 9167 77791 हा नंबर 3 महिन्यापासून चालू केलेला आहे. याच्यामध्ये रजिस्टर नंबरवरती आपण फक्त हाय हा मेसेज पाठवून तुम्हाला बिल डाउनलोड करणं, बिलाची कंप्लेंट करणं, बिल पेमेंट करणं, त्याप्रमाणे नावात बदल असेल किंवा इतर तुमच्या कुठल्याही तक्रारी असो किंवा सेवा असो या AI मॉडेलद्वारे तुम्हाला पुरवल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे सरांची तिसरी मागणी होती की ब्रेकडाऊन म्हणजे वीज खंडित होण्यापासून कसं प्रवृत्त होऊ शकतं. तर आम्ही आश्वासन केलेलं आहे की जास्तीत जास्त मेंटेनन्स जर केला, जर ते बंदच पडण्या अगोदर आम्ही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जर करून घेतला आणि प्रभावीपणे त्याच्यावरती काम केलं तर नक्कीच आम्ही ब्रेकडाऊन कमी करून देऊ. दुसरी गोष्ट आहे वीज चोरी आणि त्याच्यावरती जो आळा घालण्याचं काम होतं, आम्ही भरारी पथकाबरोबरच स्थानिक वीज चोरी पथक पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वीज चोऱ्यांचं आळा घालता येईल. तसेच आमच्या नजरेव्यतिरिक्त आपल्याकडनं जर ग्राहकाकडनं म्हणा किंवा कुठल्याही व्यक्तीकडनं अशा ठिकाणं किंवा लोकेशन आम्हाला केलं तर कुणाचेही नाव उघडकीस न आणता आम्ही त्या ठिकाणी आळा घालून महावितरण तसेच सरकारला या बाबतीत आपण चांगल्या प्रकारे काम करून देऊ शकतो. धन्यवाद. परिसरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, या संदर्भात महावितरणकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आजपासून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलं होतं आणि त्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी आताच मला एक पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये आपली जी मागणी होती की शहर आणि पंचक्रोशीमध्ये जो वीज पुरवठा सारखा खंडित होतोय त्याचं कारण हे मुख्य म्हणजे ट्रान्सफॉर्मर रोहित्र. आणि साहेबांनी सांगितलं की आपल्या या सगळ्या भागामध्ये 13 नवीन रोहित्रांची मंजुरी करता त्यांनी पाठवलेली आहेत. 13 ट्रान्सफॉर्मर शहर आणि ग्रामीण भागासाठी त्यांनी मंजुरीसाठी पाठवलेत. कदाचित 3-4 महिन्यात ती मंजुरी होऊन येईल आणि त्या ट्रान्सफॉर्मरवर आपला भार जो आहे तो डिवाइड होईल आणि लाईट कमीत कमी जाईल असं त्यांनी आपल्याला सांगितले. त्याचप्रमाणे आपली दुसरी मागणी होती की आसपासचे जे नागरिक आहेत, लाईट गेल्यावर फोन काही उचलत नाही कामगार लोक, तर त्यांनी आजपासून एक नवीन नंबर त्यांचा महावितरणचा नंबर आहे, त्या नंबरवर ते तक्रार करू शकतात असं त्यांनी आपल्याला कळवले. तो नंबर आहे 9167 77 77 91 असा एक नंबर आहे. आपण तो सोशल मीडियावर तुला 9167 77 77 91 माफ करा 9177777791 हा नंबर आपण परत पब्लिश करू. त्याचप्रमाणे ब्रेकडाऊन आणि मेंटेनन्स साठी जे लाईट जातात, मेंटेनन्सच्या कामासाठी ब्रेकडाऊन होतं, ते सुद्धा कमीत कमी करण्याचं साहेबांनी आपलं आश्वासन दिलेलं आहे. आणि वीज चोरीचा एक विषय होता, तर वीज चोरी आणि जे त्याच्यावर आळा घालण्यासाठी भरारी पथक तर आहेच, परंतु
संबंधितांना कोणी महावितरणचा आधी संलग्न व्यक्ती कोणी जर पाठीशी घालत असेल तर त्याच्यावर देखील कारवाईचं त्यांनी आश्वासन दिलं. आपल्या 4 मागण्या त्यांनी आज आपल्याला लेखी प्रमाणात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण जे सुरू केलेलं धरणे आंदोलन आहे आपण आज रोजी तात्पुरतं स्थगित करतोय. येणाऱ्या काळात याच्यात योग्य ते उपाययोजना होतील अशा आपण महावितरणकडून अपेक्षा करतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.